हॅलो नमस्कार, निवास किचनमध्ये आपले स्वागत आहे। बघा मी आज तुम्हाला इथं तुरीच्या घोगऱ्या बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी हे तुरी रात्रभर पाण्यात भिजू घातल्या, तर कोमट पाणी करून भिजू घातल्या। आता हे चांगल्या भिजल्या। आता हे कुकरमध्ये शिजायला टाकते। शिजायला टाकताना थोडीशी हळद, थोडं मीठ आणि थोडं तेल पण टाकले मी त्याच्यामध्ये। आणि आता बघा त्याच्यासाठी एक कांदा, टमाटो, हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे। थोडासा शेंगदाण्याचं कूट पण घेतलेलं आहे। आणि आता लसूण अगोदर मी थोडंसं ठेचून घेणार आहे फोडणीसाठी। आणि आता लसूण, हिरव्या मिरच्या आणि चवीपुरतं मीठ आता हे सगळं ठेचून घेऊ। आता बघा इथं तूर चांगली शिजून झाली आणि माझ्याकडून हा मसाला पण कुटून झाला आहे। कांदा कापलाय, टमाटर कापलाय आणि कोथिंबीर पण कापून घेतली। चला आता मी फोडणी करून घेते। कढई चांगली तापली, तेल टाकले, तर जिरे टाकले, लसूण छान मस्त लाल झाला की वेळेत कांदा टाकायचा। कांदा चांगला परतून झाला आहे, हिरवी मिरची सोडली, ती पण छान मस्त परतून घ्यायचं। थोडीशी मिरची पावडर टाकली आणि थोडासा तळून मसाला टाकला मी, म्हणजे कांदा लसूण मसाला। आता टमाटर टाकून घेतलं, मस्त मसाल्याला फ्राय होऊन द्यायचं। थोडं शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि आता ही हळद टाकली, कोथिंबीर, हे सगळं चांगलं टाकून मिक्स करून घेतले। आणि आता तूर शिजलेली टाकून दे। मी तुम्हाला एक सांगताना विसरली, मी त्याच्यामध्ये हा तूर शिजताना बिबा टाकलेला आहे, म्हणजे एखाद्याचं पोट खराब होतं, एखाद्याला सहन होत नाही, त्यासाठी मी तो बिबा टाकलेला आहे। आता हे सगळं तुरी सोडून घेतले, मस्त छान उकळी आली। आता बसूया खायला। माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि मला कळवा। ठीक आहे, भेटूया चला पुढच्या रेसिपीमध्ये। बाय।